हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हॅलो गर्ल्स. गुड मॉर्निंग. ॲक्च्युली हा जो ट्रेकचा प्लॅन होता तो कालचा होता, पण काल सपना रे नाही, काल सगळे 11 वाजता उठलेले आहेत, म्हणून आज वैष्णवीला सोडून म्हणजे, पण ठीक आहे, आज होतं सक्सेसफुल. चीअर्स. तळेगावमध्ये येऊन राहण्याचा एक फायदा झाला की आम्ही आता एक्सप्लोअर करतोय. सकाळी उठून हरणेश्वर वाडी, आता इथून आम्ही त्या हरणेश्वर टेकडीवर जाणार आहे. तिकडे 160 वर्ष पूर्वीचं शिवमंदिर आहे असं बोलतात. की आता मेन रस्ता सुरू होणार आहे अँड आम्ही टेकडी चढणार आहे. कसं ते आम्हाला माहीत नाही, बट चढणार आहे नक्कीच सक्सेसफुली. हा आपला तळेगाव स्टेशन आहे आणि तिकडे ती टेकडी आहे, तिला आम्ही नेहमी बघतो आणि जायचा विचार करायचो. आणि आज फायनली मी जाणार आहे. फायनली खूप साऱ्या ट्रेकनंतर, खूप साऱ्या नाही, खूप कमी ट्रेकनंतर आम्ही इथे आलो आहे. व्ह्यू तसा ठीकठाकच आहे, पण आधी फुलं तोडायला इथे येत जा. हा, वॉकिंग पण होईल आपलं, वर्किंग आउट. एक्सक्यूज मी, हाताला हात कोणाला द्यायला लागला वर चढताना? तुला, मला नाही. थांबलं कोण होतं, बसलं कोण होतं तिथे? तू. झाड आलेलं फुलं पडतात. हो, किती वर्षांनंतर ही फुलं बघितली आहेत मी ना. आमच्या इकडे हे शंकराच्या मंदिरात फुलं असतात. काय बोलतात तुमच्याकडे फुलांना? आय गेस पारिजातक बोल. आमच्याकडे पार्वतीचं फुल बोलतात त्याला. आम्ही फायनली या मंदिरात आलोय. किती वर्ष पूर्वीचं मंदिर आहे हे? असू दे, काही होत नाही. किती वर्ष पूर्वीचं मंदिर आहे आदिती हे? तुझं तोंडच दिसतंय. 1860 वर्ष जुनं मंदिर आहे. ते 1865 मध्ये बांधलं गेलं. हिला जे विचारलं त्याच्यापेक्षा एक्स्ट्राऑर्डिनरी बोलायची सवयच आहे आम्हाला. मला काहीच आयडिया नाही. सरसेनापती श्री खंडेराव दाभाडे यांच्या वेळेस स्थापन करण्यात. किती सुंदर. दिस इज आदिती's GoPro. मी GoPro कॅन सी GoPro तुटलेला जरासा एक्सपिरियन्स या की तुम्ही. चला आईस्क्रीमचा वडापाव खाऊन येऊ का पहिलं. आय एम फीलिंग सो हॅपी अँड टायर्ड एंड मिक्स्ड फीलिंग्स एट द सेम टाइम. तो आप मेरी राय ये है कि आप चप्पल निकाल के मंदिर में जाके यस मैं भगवान का दर्शन लूंगी तो मुझे बहुत अच्छा फील होगा, ऐसे मेरी आशा है. न्यूज रिपोर्टर हो. अरे माइक है ये, क्या चल रहा है? आगे इन्होंने इंग्लिश में बातें की, इन्होंने हिंदी में मी मराठीत करने वाली हूँ. अगं ए, तू गुजराती मध्ये बोल. मला येत, मी मराठी मध्ये बोलेन. केम छो? अरे आपका एक्सपीरियंस बताओ. मेरी मम्मी को वीडियो कॉल करना पड़ेगा कि गुजराती में बोल, कुछ मैं जो बोलती हूँ ट्रांसलेट करके दिखा. आपण चला ऐकूया सुहानीचं मत काय. ये है सुहानी जो कब से ब्लॉग बना रही है. अभी ब्लॉग में आई है ये बंदी. पापा इन द ब्लॉग. काय माझा हा पापा इन द ब्लॉग. माइक चेक बोलू दे. माइक चेक करते ना. तुला इथे आल्यावरती कसं खूप छान, म्हणजे कसं एकदम खूप सगळ्यांनी छान वाटलं. तुझं काय वेगळं? मला आउटस्टँडिंग वाटतं. आउटस्टँडिंग. इकडे ट्रेन पण बॅक कॅमेरा रेल्वे स्टेशन तळेगावचं गाईड. आणि इकडून मला खायचंय ते. तुम्ही बघू शकता ही मुलगी माझ्या माईक मधून खायचा प्रयत्न करते. आता मी असं खोलेल ते. माझा माईक आहे ना, पण माझं ते खायचंय ना. अरे पण माझा माईक, मला भूक लागली आहे. माझ्या पोटात ह्या मुली इकडे भांडणं करतात. सरळ सरळ. तो आपला कॉलेजचा रोड आहे, MIDC. हा, आपल्या माईकचा कव्हर आलेला आहे. दिखा हा, माझा रो हाऊस आहे हा. आणि आम्ही तिकडे आता बघायला चाललोय रो हाऊस. रो हाऊस माझं घर आहे.
ह्या घराबद्दल एवढं बोललोय आम्ही आणि आज फायनली आम्ही ते बघणार आहे. 2 वर्षानंतर ह्या घरात फक्त आदितीने पुढाकार घेतला म्हणून आम्ही आलोय. पहिल्या दिवशी मी या तळेगावमध्ये पाय ठेवला, त्या दिवशी हे घर माझं झालं असं मी तेव्हा बोललो आणि तेव्हापासून हे घर माझं. कारण ह्या घराचं हे घर मी माझ्या नावावर अनऑफिशियल इसका तो वीडियो बनता है भाई डालना. आपल्याला मी तुमच्या सोबत रील्स बनवणार नाहीये. मी रील्स काढीन. गुलाबी साडी करायचं इथे देईल गुलाबी साडीवाले. आता मी करू शकते. सुनीता लिहिलंय त्याच्यावर. जय सुनीता. बरं तिकडे पीएम जाऊ दे, ठीक आहे. मी माझं घर घेतलं आणि माझ्या मम्मीचं नावावर करून टाकलं. एवढी ती चांगली नाहीये, फक्त त्याच्यावर नाव आहे म्हणून ती चांगुलपणा दाखवते. बघू शकता ह्याला घाणेरीचं फुल असं म्हटलं जातं. घाणेरी. येस, दिसतं छान पण त्याचं नाव आहे घाणेरी. माझ्या हाऊसला जरा रिन्यू करायची गरज आहे. हो. आता आमची उतरायची तयारी चालू आहे सध्या. हात दे हळू ये. मी इथूनच उतरायला हवं. हो पाण्यातून सगळीकडून आम्ही इथे फायनली आमच्या जागेवर पोचलोय स्टेशनला. हो अरे इथली पहिली ट्रेक होती फ्रेंड्स सोबतची. वर्थ इट होती. हो, सकाळी उठणं वर्थ इट होतं मेन म्हणजे.